सटाण्यामध्ये ही गर्दी कशाची होती ते बघण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका हर्षद चव्हाण. तर तुमचा भाऊ चालला होता फोटोशूट करायला, म्हणजे आपला मेवन भवन त्याचा मित्र पण होता आपल्यासोबत. तर जयशंकर मित्रांनो, आपण फोटोशूटच्या स्पॉटवरती फायनली पोहोचून गेलो होतो. तेवढ्यात हर्षद चव्हाणला एक डायलॉग सुचला. आमचे बागलांचे मुलं पुढे जाण्यासाठी करता स्ट्रगल. हर्षद भाऊनी फोटोशूट साठी घेऊन घेतला होता डायरेक्ट गॉगल. फोटो काढून घेणारा होता जोमात, फोटो काढणारा गेला डायरेक्ट कोमात. फोटोशूट झाल्यानंतर आपण डायरेक्ट येऊन लागलो सटाण्याला, कारण की आपल्याला खरबूज विकायचं होतं. तर कसं वाटलं आपला कालचं शूट कमेंट मध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, या गर्दीचं कारण असं होतं की सटाण्यामधलं अतिक्रमण हटवण्यासाठी साहेब आले होते इथे डायरेक्ट. मग काय हर्षद चव्हाण दुसरी ठिकाणी जागा बदलून घेतली कारण की तिकडे आपलं काही खरबूज विकलं जात नव्हतं, पण इकडे तर खूप ऊन आहे आता. खरबूज विकता विकता आपल्याला दुसरं नव्हतं काही काम, म्हणून हर्षद चव्हाण घेऊन आला डायरेक्ट खायला जाम. अरे कहना क्या चाहते हो? खरबूज विकून आल्यानंतर मी डायरेक्ट गावात गेलो, कारण की आमच्या गावात शिवजयंती निमित्त विशाल महाराज यांची कीर्तन ठेवले होते. मग ते कीर्तन पाहायला गेलो होतो मी बघतो आता कीर्तन. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. असे नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी हर्षद चव्हाण याला फॉलो, लाईक, शेअर नक्की करा. धन्यवाद.